जनरेटिव्ह एआय बद्दल आजकाल आपण खूप ऐकतोय. पण मला वाटतं बऱ्याचदा चर्चा ना अशी वरवरची असते. हो, ही जादू आहे किंवा हे आपलं काम हिसकावून घेईल? तेच ना. पण आज आपण याच्या फक्त परिणामांबद्दल नाही, तर आतल्या प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत. म्हणजे एका बंद खोलीत विचार करणाऱ्या मेंदूपासून ते आपल्यासाठी प्रत्यक्ष काम करणाऱ्या सहकार्यापर्यंतचा त्याचा प्रवास कसा होतो, हे बघूया. मला ही मांडणी खूप आवडली, कारण आज आपण मायक्रोसॉफ्ट लर्न मॉड्यूलच्या आधारे या प्रवासाचे 3 महत्वाचे टप्पे पाहणार आहोत. 3 टप्पे? हो, पहिला, हा मेंदू म्हणजे नेमकं काय आणि तो विचार कसा करतो. दुसरा, आपण या मेंदूशी म्हणजे संवाद कसा साधू शकतो. आणि तिसरा, जो सगळ्यात इंटरेस्टिंग आहे, तो म्हणजे या मेंदूला प्रत्यक्ष काम करण्यासाठी हात कसे मिळतात. वाह! म्हणजे आपण थेट तंत्रज्ञानाच्या इंजिन रूममध्येच डोकावणार आहोत. अगदी तसंच. उत्तम. चला तर मग सुरुवात करूया त्या मेंदूपासूनच. या प्रणालीच्या केंद्रस्थानी आहेत लार्ज लँग्वेज मॉडेल्स म्हणजे LLMs. बरोबर. आता आपण सगळेच मोबाईलवर टाईप करताना प्रेडिक्टिव्ह टेक्स्ट वापरतो, जे पुढचा शब्द सुचवतं. हे LLMs म्हणजे त्याचंच एक प्रचंड मोठं शक्तिशाली रूप आहे असं म्हणता येईल का? हो, अगदी. तो एक उत्तम सुरुवातीचा बिंदू आहे. LLMचं मूळ काम बेसिकली हेच आहे, दिलेल्या माहितीच्या आधारे म्हणजे प्रॉम्प्टच्या आधारे पुढची सर्वात संभाव्य गोष्ट काय असेल हे ओळखणं. अच्छा. म्हणजे समजा तुम्ही म्हणालात, मी एका कुत्र्याला पाहिलं जो मोठ्याने, तर मॉडेलला माहीत आहे की पुढचा शब्द भुंकत होता असण्याची शक्यता गाणं गात होता यापेक्षा खूपच जास्त आहे. हा, बरोबर. हे तर तसं सोपं वाटतंय, पण हे शक्य कसं होतं? म्हणजे त्याला हे कसं कळतं की कुत्रा आणि भुंकणं यांचा संबंध आहे? इथेच खरी गंमत सुरू होते. हे करण्यासाठी मॉडेलला आधी प्रचंड प्रमाणात माहिती म्हणजे इंटरनेटवर उपलब्ध असलेला जवळपास सगळा मजकूर वाचायला दिला जातो. पण कॉम्प्युटरला आपले शब्द समजत नाहीत. त्याला फक्त आकडे कळतात. एक्झॅक्टली. म्हणून पहिल्यांदा या सगळ्या मजकुराचे लहान लहान तुकडे केले जातात, ज्यांना टोकन्स म्हणतात. आपण टोकन्सबद्दल ऐकलंय, पण एक गोष्ट मला नेहमीच विचार करायला लावते की ही टोकन्स बनवण्याची प्रक्रिया सगळ्या भाषांसाठी सारखीच असते का? खूप चांगला मुद्दा आहे हा. नाही, ती सारखी नसते. आणि इथेच खरी गुंतागुंत आहे. इंग्रजीसारख्या भाषेत शब्द सुटे असतात. त्यामुळे द क्विक ब्राऊन फॉक्स चे टोकन्स बनवणं सोपं आहे. हो, पण मराठीसारख्या भाषेत जोड शब्द आणि विभक्ती प्रत्यय असतात. जसं त्याच्या घरासमोरच्या हा एकच शब्द आहे, पण त्यात त्याच्या, घर, समोर असे अनेक अर्थ दडलेले आहेत. खरंय. या शब्दाचं टोकनायझेशन करणं इंग्रजीपेक्षा खूपच जास्त क्लिष्ट आहे. आणि म्हणूनच सुरुवातीच्या मॉडेल्सना मराठी किंवा इतर भारतीय भाषा इतक्या चांगल्या जमत नव्हत्या. अरे वा! म्हणजे भाषेची रचना थेट मॉडेलच्या कामगिरीवर परिणाम करते. ठीक आहे, तर शब्दांचे आकडे झाले, पण फक्त आकडे देऊन अर्थ कसा काढणार? म्हणजे कुत्रा समजा आकडा 50 आणि पिल्लू आकडा 90 यांच्यात संबंध आहे, पण कुत्रा आणि स्केटबोर्ड यांच्यात नाही, हे मॉडेल कसं ठरवतं? यासाठी एम्बेडिंग्ज नावाची एक अप्रतिम संकल्पना वापरली जाते. प्रत्येक टोकनला फक्त एक आकडा नाही, तर हजारो आकड्यांची एक मोठी यादी दिली जाते. हजारो आकड्यांशी? हो, या यादीला वेक्टर म्हणतात. आणि हा वेक्टर त्या शब्दाचं वेगवेगळ्या परिमाणांवरचं स्थान ठरवतो. आपण याला अर्थाचा नकाशा म्हणू शकतो. अर्थाचा नकाशा? हो, या नकाशावर ज्या शब्दांचे अर्थ जवळचे आहेत, जसे की राजा आणि राणी, ते एकमेकांच्या जवळ असतात. मला वाटतं आपण सगळे एम्बेडिंगसाठी लायब्ररीची उपमा वापरतो, पण ती थोडी अपुरी आहे. कारण लायब्ररीत एक पुस्तक एकाच कपाटात असतं. अगदी बरोबर. ती उपमा पुरेशी नाही. एम्बेडिंग्सच्या जगात ॲपल हा शब्द फळ या संकल्पनेच्या जवळही असतो आणि टेक्नॉलॉजी कंपनी या संकल्पनेच्या जवळही असतो. अच्छा. हेच या बहुआयामी नकाशाचं सौंदर्य आहे. ते एका शब्दाला अनेक अर्थांच्या संदर्भात ओळखू शकतं. पण हा नकाशा स्थिर असतो की बदलतो? म्हणजे भाषेतील शब्दांचे अर्थ तर काळानुसार बदलतात. आज मित्र या शब्दाचा अर्थ सोशल मीडियावर वेगळा आहे. मॉडेल हे कसं हाताळतं? हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. मॉडेलला ज्या डेटावर प्रशिक्षित केलं जातं, त्यावर हा नकाशा तयार होतो. त्यामुळे तो डेटा ज्या काळातला आहे, त्या काळातले अर्थ आणि संबंध तो शिकतो. म्हणजे तो जुना होऊ शकतो? बरोबर. जर मॉडेलला सतत नवीन डेटावर ट्रेन केलं नाही, तर त्याचा ज्ञानाचा नकाशा जुना होऊ शकतो आणि ते कालबाह्य उत्तर देऊ शकतं. म्हणूनच या मॉडेल्सना सतत अपडेट करत राहावं लागतं. इंटरेस्टिंग. आणि हा नकाशा वापरून योग्य शब्द निवडण्यासाठी
अटेन्शन नावाचं एक तंत्रज्ञान वापरलं जातं. ते वाक्यातील प्रत्येक शब्दाकडे पाहून ठरवतंय की पुढचा शब्द निवडण्यासाठी कोणत्या शब्दांवर जास्त लक्ष द्यायचं. उदाहरणार्थ, समजा वाक्य आहे, पाण्याने भरलेला ग्लास टेबलावर ठेव, तो खूप नाजूक आहे. या वाक्यात तो म्हणजे ग्लास आहे, पाणी किंवा टेबल नाही. हो बरोबर. हे अटेन्शन मेकॅनिझममुळे मॉडेलला अचूकपणे कळतं. ठीक आहे, म्हणजे हा मेंदू शब्दांचे अर्थ, त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध आणि वाक्याचा संदर्भ या सगळ्या गोष्टी शिकतो. पण हा मेंदू तर स्वतःहून काहीच करत नाही, तो फक्त तिथे आहे. त्याच्याशी संवाद कसा साधायचा, त्याला कामाला कसं लावायचं? बरोबर. आणि इथेच आपल्या प्रवासाचा दुसरा टप्पा सुरू होतो, प्रॉम्प्ट्स. प्रॉम्प्ट्स. हो, प्रॉम्प्ट म्हणजे आपण मॉडेलशी साधलेला संवाद. आपण त्याला जे काही लिहितो, विचारतो किंवा सांगतो ते प्रॉम्प्ट असतं. आणि याची रचना करणं ही एक कला आहे, की नाही? आणि ह्या प्रॉम्प्टचे तरी प्रकार वगैरे असतात का, की आपण काहीही लिहिलं तरी चालतं? याचे मुख्यत्वे 2 स्तर किंवा प्रकार असतात. पहिला आहे सिस्टम प्रॉम्प्ट. हा सहसा ॲप्लिकेशन डेव्हलपर ठरवतात. हा मॉडेलला त्याची भूमिका, त्याचे व्यक्तिमत्व आणि त्याच्या मर्यादा सांगतो. म्हणजे त्याचं जॉब डिस्क्रिप्शन एक प्रकारे. अगदी. उदाहरणार्थ, तू एक व्यावसायिक आणि संक्षिप्त उत्तरं देणारा बिझनेस असिस्टंट आहेस. अच्छा, म्हणजे म्हणूनच काही चॅटबॉट्स खूप विनोदी असतात, तर काही खूप गंभीर आणि व्यावसायिक, कारण त्यांचा सिस्टम प्रॉम्प्ट तसा लिहिलेला असतो. अगदी तसंच. आणि दुसरा प्रकार आहे युजर प्रॉम्प्ट. हा आपण म्हणजे वापरकर्ते देतो. जो आपण टाईप करतो तो. हो, जसं की माझ्या टीमसाठी पुढच्या तिमाहीच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीवर एक ईमेलचा ड्राफ्ट तयार कर. मग मॉडेल या युजर प्रॉम्प्टला उत्तर देताना त्याला दिलेल्या सिस्टम प्रॉम्प्टच्या चौकटीत राहूनच उत्तर देतं. पण समजा मला माझ्या कंपनीच्या आतल्या गोपनीय माहितीवर आधारित काहीतरी काम करून हवंय. उदाहरणार्थ, माझ्या कंपनीच्या गेल्या महिन्याच्या सेल्स रिपोर्टचा सारांश हवा असेल तर ही माहिती तर मॉडेलच्या मूळ प्रशिक्षणात असणार नाही. तुम्ही एका खूप मोठ्या आणि महत्वाच्या तंत्रज्ञानाकडे बोट ठेवलं आहे. याला रिट्रीव्हल ऑगमेंटेड जनरेशन किंवा RAG म्हणतात. RAG? हो, हे खूप शक्तिशाली तंत्र आहे. यात होतं काय की तुमचा प्रश्न म्हणजे सेल्स रिपोर्टचा सारांश दे, हा थेट LLM कडे जात नाही. मग कुठे जातो? आधी एक सिस्टम तुमच्या कंपनीच्या अंतर्गत डेटाबेसमध्ये किंवा डॉक्युमेंट्समध्ये तो सेल्स रिपोर्ट शोधते. मग त्या रिपोर्टमधील फक्त संबंधित माहिती उचलते आणि ती तुमच्या मूळ प्रश्नाला जोडते. अच्छा. आणि हा सगळा एकत्रित पॅक, तुमचा प्रश्न अधिक संबंधित माहिती, हा LLM कडे पाठवला जातो. अरे, म्हणजे RAG मुळेच आजकालचे चॅटबॉट्स मी अपलोड केलेल्या PDF मधून किंवा माझ्या कंपनीच्या नॉलेज बेसमधून अचूक उत्तरं देऊ शकतात. मी नेहमी विचार करायचे की ते हे कसे करतात. हो, म्हणजे मॉडेलला नव्याने ट्रेन न करता त्याला गरजेपुरती तात्पुरती माहिती पुरवली जाते. तुम्ही अगदी अचूक पकडलं आहे. याला ग्राउंडिंग असेही म्हणतात. म्हणजे मॉडेलला दिलेल्या माहितीच्या आधारावर उत्तर द्यायला भाग पाडणं. पण इथे एक मर्यादा आहे. काय? जर तुम्ही दिलेला सोर्स डॉक्युमेंटच अस्पष्ट किंवा चुकीचा असेल तर मॉडेलचं उत्तरही चुकीचं असू शकतं. गार्बेज इन गार्बेज आउट हा नियम इथेही लागू होतो. खरंय. म्हणजेच चांगला प्रतिसाद मिळवण्यासाठी आपल्यालाही चांगले आणि स्पष्ट प्रॉम्प्ट्स लिहावे लागतील. काही सोप्या टिप्स आहेत का? हो, सोर्समध्ये 4 मुख्य टिप्स सांगितल्या आहेत. 1. तुम्हाला नेमकं काय हवंय हे स्पष्ट सांगा. एक कविता लिही म्हणण्याऐवजी पावसावर एक 4 कडव्यांची कविता लिही, जी लहान मुलाला समजेल. बरोबर. 2. संदर्भ द्या. याचा सारांश दे म्हणण्याऐवजी या ईमेलचा सारांश माझ्या मॅनेजरला पाठवण्यासाठी 3 बुलेट पॉइंट्समध्ये दे. 3. उदाहरण द्या. आणि 4. विशिष्ट रचनेची मागणी करा, जसं की टेबल किंवा JSON. हे खूप उपयुक्त आहे. म्हणजे आपण जितकं स्पष्ट असू तितकं मॉडेल आपल्याला अधिक चांगलं समजून घेईल. तर आता आपण पाहिलं की AIचा मेंदू कसा विचार करतो आणि प्रॉम्प्ट्स वापरून आपण त्याच्याशी कसा संवाद साधू शकतो. पण आत्तापर्यंत तो फक्त बोलतोय, माहिती देतोय. हो, आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे त्याला हात कसे मिळतात, तो प्रत्यक्ष कामं कधी करायला लागतो. आणि हाच आपल्या प्रवासाचा तिसरा आणि सर्वात रोमांचक टप्पा आहे, AI एजंट्स. AI एजंट्स. हो, AI एजंट्स म्हणजे फक्त प्रश्नांची उत्तरं देणारा चॅटबॉट नाही. तो एक अशी प्रणाली आहे जी LLMचा वापर तर्क करण्यासाठी, योजना बनवण्यासाठी आणि मग साधने वापरून ती योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी करते. साधने म्हणजे डिजिटल हतोडा आणि स्क्रूड्रायव्हर.
तुम्ही जवळ पोचलात. कल्पना तीच आहे. ही डिजिटल साधने आहेत आणि याच साधनांमुळे एजंटला हात मिळतात. अच्छा. याचे 2 मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे नॉलेज टूल्स, जसं की बिंग सर्च. जर एजंटला एखाद्या ताज्या गोष्टींबद्दल माहिती नसेल, तर तो स्वतःहून हे सर्च टूल वापरून इंटरनेटवर माहिती शोधू शकतो. आणि दुसरा प्रकार? दुसरा आणि जास्त महत्त्वाचा प्रकार म्हणजे ॲक्शन टूल्स. ही साधने प्रत्यक्ष कृती करतात, जसं की ईमेल पाठवणं, कॅलेंडरमध्ये मीटिंग शेड्यूल करणं, अरे वा. तुमच्या फाईल्स मॅनेज करणं किंवा अगदी स्मार्ट होममधले दिवे बंद करणं. ही साधने API द्वारे इतर सॉफ्टवेअरशी जोडलेली असतात. थांबा, पण इथे एक धोका आहे ना? जर आपण एजंटला ईमेल पाठव हे ॲक्शन टूल दिलं आणि तो माझ्या सगळ्या कॉन्टॅक्ट्सना स्पॅम पाठवायला लागला तर काय? यावर काही नियंत्रण असतं का? हां, खूप योग्य आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. इथेच एजंटचा मेंदू म्हणजे LLM आणि त्याचा सिस्टम प्रॉम्प्ट कामाला येतो. एजंट आंधळेपणाने साधने वापरत नाही. म्हणजे? त्याला एखादं काम दिलं की तो आधी विचार करतो. हे काम पूर्ण करण्यासाठी मला कोणती साधने वापरावी लागतील? कोणत्या क्रमाने वापरावी लागतील? माझ्याकडे परवानगी आहे का? हा सगळा तर्क तो LLM वापरून करतो. अच्छा. आणि त्याचा सिस्टम प्रॉम्प्ट त्याला नियम आणि मर्यादा घालून देतो, जसं की तू दिवसाला 50 पेक्षा जास्त ईमेल पाठवू शकत नाहीस किंवा मॅनेजरच्या परवानगीशिवाय कोणतीही मीटिंग रद्द करू नकोस. अच्छा. म्हणजे सुरक्षा आणि नियंत्रणासाठी प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग इथे खूप महत्वाची भूमिका बजावते. समजा मी एजंटला सांगितलं की आमच्या टीमच्या यशाबद्दल एक ब्लॉग पोस्ट लिही आणि ती आमच्या वर्डप्रेस साईटवर पब्लिश कर, तर तो काय करेल? तर तो साधारणपणे अशी योजना आखेल. 1. आधी मी माझ्या टीमच्या यशाबद्दलची माहिती शोधण्यासाठी अंतर्गत डॉक्युमेंट्स किंवा डेटाबेस म्हणजे नॉलेज टूल वापरेन. ठीक आहे. तयार करेन. हां. 3. तो ड्राफ्ट वर्डप्रेसवर पब्लिश करण्यासाठी वर्डप्रेस API म्हणजे ॲक्शन टूल वापरेन. आणि 4? काम झाल्यावर तुम्हाला ईमेल करून म्हणजे दुसरं ॲक्शन टूल वापरून कळवेन. काय सांगताय, तो हे सर्व स्वतःहून ठरवून करू शकतो? हो, करू शकतो. अविश्वसनीय आहे हे. आणि मी ऐकलंय की एकापेक्षा जास्त एजंट्स एकत्र येऊन एक टीम म्हणूनही काम करू शकतात. हो, त्याला मल्टी एजंट सिस्टम म्हणतात. यात एकाच एजंटवर सगळा भार टाकण्याऐवजी वेगवेगळ्या कामांसाठी खास एजंट्स तयार केले जातात. जसं आपल्या मानवी टीममध्ये असतं. अगदी तसंच. एक रिसर्च एजंट असतो जो फक्त माहिती गोळा करतो. तो ती माहिती एका रायटिंग एजंटला देतो जो उत्तम लेख लिहितो. आणि मग एक पब्लिशिंग एजंट असतो जो तो लेख योग्य ठिकाणी प्रकाशित करतो. आणि ते एकमेकांशी बोलतात. हो, ते एकमेकांशी प्रॉम्प्ट्सद्वारे बोलतात आणि काम पूर्ण करतात. म्हणजे कामाचं विभाजन. यामुळे खूप गुंतागुंतीची आणि मोठी कामंही स्वयंचलित पद्धतीने होऊ शकतात. नक्कीच. ही एक प्रकारे डिजिटल असेंब्ली लाईन आहे, जिथे प्रत्येक एजंट आपापलं विशेष काम करतो. तर आज आपण जनरेटिव्ह AIच्या केवळ बाह्य स्वरूपावर न थांबता त्याच्या आत डोकावून पाहिलं. आपण त्याचा मेंदू म्हणजे LLM कसा तयार होतो आणि टोकन्स, एम्बेडिंग्सच्या माध्यमातून तो भाषेचा अर्थ कसा लावतो हे समजून घेतलं. बरोबर. मग आपण प्रॉम्प्ट्सच्या माध्यमातून त्याच्याशी संवाद साधण्याची कला शिकलो. आणि शेवटी AI एजंट्स आणि टूल्सच्या मदतीने त्याला कृती करण्यासाठी हात कसे मिळतात हेही पाहिलं. अगदी बरोबर. आणि हा प्रवास माहिती देण्यापासून ते कृती करण्यापर्यंतचा आहे. हे तंत्रज्ञान आता केवळ एक ज्ञानाचा स्रोत न राहता आपल्या कामात मदत करणारा, आपल्या सूचनांवर काम पूर्ण करणारा एक सक्रिय डिजिटल भागीदार बनत आहे. या सगळ्या चर्चेनंतर माझ्या मनात एक विचार येतोय. जर AI एजंट्सची एक टीम आपल्यासाठी इतकी गुंतागुंतीची कामं करू शकते, तर आपल्या प्रत्येकाच्या व्यावसायिक किंवा वैयक्तिक आयुष्यात असं कोणतं एक मोठं, कंटाळवाणं पण महत्त्वाचं काम आहे जे आपण भविष्यात अशा डिजिटल टीमवर सोपवू शकू? विचार करायला लावणारी गोष्ट आहे.